श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आज दुर्गाष्टमी, त्यामुळे शंकर सुगंध या मालिकेतला पुढचा भाग आता ऐकवित आहोत. लेखिका राधिका मंदी, वाचक स्वर सुवर्णा बोडस. अक्षय आनंदाचा मार्ग दाखवणारे सद्गुरू श्री शंकर महाराज. मी बेबीला खाल्लं बरं, गिळून टाकलं बेबीला. हा संदर्भ आहे शंकर गीतेतल्या अध्याय क्रमांक 5 ओवी क्रमांक 97 इथला. सद्गुरू श्री शंकर महाराजांनी हे उद्गार सरदार बॅरिस्टर श्रीयुत रावसाहेब मेहेंदळे यांच्या द्वितीय पत्नी सौ ताईसाहेब मेहेंदळे यांच्या संदर्भात काढले होते. रावसाहेबांची पहिली पत्नी किरकोळ आजाराचं निमित्त होऊन कालवश झाली आणि त्यांचं पूर्ण जीवन उजाड आणि आधारहीन झालं. खूप उमदा, श्रीमंत, बुद्धिमान माणूस, पण काळाच्या या आघातानं सैरभैर झाला. त्यांची पहिली पत्नी त्यांना पूर्ण एकाकी करून गेली. पुढे काही जिवलग मित्रांच्या आग्रहावरून त्यांनी दुसरा विवाह केला आणि ताईसाहेब त्यांच्या जीवनात आल्या. परंतु सर्व सुख जीवनात असताना दोघंही मनातून दुःखी होते आणि कुढतच होते. खरं तर घरी सर्व सुख हात जोडून उभी होती. कुणालाही हेवा वाटावा असं जीवन होतं, परंतु जीवनवेल बहरत नव्हती. त्याचं दुःख सौ ताईंना सलत होतं. शेवटी ताईसाहेबांनी या जीवनाला कंटाळून आत्महत्येचा विचार केला आणि त्या समुद्रकिनारी आल्या. परंतु त्यानंतर अशा काही घटना घडल्या की त्यामुळे त्यांचा हा आत्महत्येचा विचार नियतीनं मागे परतवला. आत्महत्या ही वाट भेकडांची आणि पळपुट्या लोकांची आहे, आपली नाही याची खात्री सौ ताई मेहेंदळे यांना पटत गेली. सौ ताईसाहेब एकदा महालक्ष्मीच्या देवळातून घरी परत येत असताना एका बंगल्यात छोटं देऊळ होतं आणि त्यात सुंदर असा श्री स्वामी समर्थांचा फोटो होता. ते बघून त्या बंगल्यात दर्शनाला गेल्या. तिथं कोणीच नव्हतं, परंतु अष्टावक्र गीता हा ध्वनी ताईसाहेबांना सतत त्या मंदिरात ऐकू येऊ लागला. त्या संभ्रमात पडल्या आणि मंदिराबाहेर आल्या. हे अष्टावक्र नेमके कोण आहेत आणि त्यांची गीता म्हणजे काय, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात यायला लागले. काही दिवसांनी कर्मधर्म संयोगानं श्री रावसाहेब आणि सौ ताईसाहेबांची भेट श्री शंकर महाराजांच्या बरोबर झाली. सौ ताईंनी महाराजांना पाहिलं आणि त्या रूपाकडं त्या एकटक बघतच राहिल्या. दाढीमिशा वाढलेल्या, केस पिंजारलेले आणि वेडेवाकडे पाय, अशा रूपात महाराज त्यांना दिसले. महाराज त्यांच्याकडे प्रसन्नपणे बघत होते आणि ताईसाहेबांना ते म्हणाले, ये बेबी, आम्ही तुझीच वाट बघत होतो. सौ ताईसाहेबांना बालपणी त्यांची आई बेबी म्हणायची. महाराजांना हे आपलं नाव कसं कळलं याचं त्यांना नवलच वाटलं. महाराजांनी ताईसाहेबांच्या कंठाला अनामिकेनं स्पर्श केला. महाराजांचा तो दिव्य स्पर्श त्यांना झाला. ताईसाहेबांचे डोळे मिटले गेले. महाराजही काही काळ समाधिस्थ झाले. काही वेळाने ताईंनी डोळे उघडले. महाराजांनी आपल्या हाताने त्यांना थोपटल्यासारखं केलं आणि शेजारी बसलेल्या रावसाहेबांच्या मांडीवर थाप मारून महाराज म्हणाले, मी बेबीला खाल्ली, पार गिळून टाकली, मी बेबीला गिळून टाकलं. त्या एका वाक्यानं सौ ताईसाहेब अंतर्बाह्य पूर्ण बदलून गेल्या. या एका घटनेनं सौ ताईसाहेब आणि रावसाहेब यांच्या जीवनाला एक वेगळं वळण लागलं. त्यांनी मुंबई सोडली आणि ते पुण्यात असलेल्या त्यांच्या वाड्यात राहायला आले. याच वाड्यात सौ ताईंनी महाराजांच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरीवर प्रवचनं सुरू केली. आता सौ ताईसाहेब आणि रावसाहेब यांचं पूर्ण जीवनच बदलून गेलं. त्यांचा प्रत्येक क्षण आणि श्वास ज्ञानेश्वरीमय झाला.
त्यानंतर मेहेंदळे वाड्यात दररोज सौ ताईसाहेबांची कीर्तनं आणि प्रवचनं सुरू झाली. जीवनास कंटाळलेल्या आणि प्रपंचात उदास झालेल्या कित्येक लोकांना सौ ताईसाहेबांच्या प्रवचनातून आपल्या जीवनाचं कोडं सुटत आहे असा दिलासा मिळू लागला. पुण्यातील हा मेहेंदळे वाडा कित्येक थकल्या भागल्या लोकांचं आश्रयस्थान ठरला. सौ ताईंच्या प्रवचनातून शंकर सुगंध सर्वत्र दरवळू लागला. आपलं जीवन केवळ संसार सुखासाठी नसून त्याही पलीकडे आपल्या जीवनाचा एक वेगळा अर्थ आहे. महाराजांच्या आशीर्वादानं आपलं प्रारब्ध भोगत असताना या सुखदुःखापलीकडे आपण गेलं पाहिजे हा विचार सौ ताईसाहेबांच्या मनात दृढ होत गेला. त्या महाराजांच्या चरणी समर्पित होत गेल्या. या बेबीला खाऊन महाराजांनी सौ ताईसाहेबांच्या विचारांची पूर्ण दिशाच बदलली. किती खोल अर्थ होता महाराजांच्या या उद्गारात. ही कहाणी फक्त श्री रावसाहेब आणि सौ ताईसाहेब यांची नसून आपल्या सर्वांचीच आहे. आपण सर्वच जण खूप वेगवेगळ्या परिस्थितीत महाराजांच्या दरबारात आलो. आपल्या प्रापंचिक जीवनातील एक ठोकर आणि एक अडचण आपल्याला इथं घेऊन आली आहे. आपले महाराज सतत आपल्याबरोबर आहेत. ते मठात आहेत आणि मठाबाहेर पण आहेत. आपलं प्रारब्ध भोगत असताना ते आपल्याला अक्षय आनंदाची वाट दाखवतात. सुख आणि दुःख या पलीकडे अलगद घेऊन जातात. पुढे महाराजांच्या कृपेनं कित्येकांच्या घरी पुत्रोत्सव साजरे झाले आणि अनेक सुवासिनींची कूस उजवली गेली. सौ ताईसाहेब महाराजांच्या या शंकरलीला आपल्या डोळ्यांनी बघत होत्या. कित्येक लोकांनी सौ ताईंना सुचवलं की तुमच्यावर महाराजांची इतकी कृपा आहे तर तुमची इच्छा नक्की पुरी करतील, तुमची कूस नक्कीच उजवेल. त्यांना एकदा मनातील इच्छा सांगा. यावर सौ ताईसाहेब फक्त स्मितहास्य करत असत. त्यांनी महाराजांना कधीच काही मागितलं नाही. महाराजांच्या कृपेनं त्यांच्यात हे परिवर्तन घडलं होतं. मेहेंदळे वाड्यात आता प्रवचनं होत होती. गोकुळाष्टमी साजरी होत होती. गोकुळाष्टमीच्या निमित्तानं सौ ताईंची पुत्रजन्माची हौस महाराजांनी पुरवली होती. आता मागायचं ते काय आणि कुणासाठी? ताईसाहेबांची स्वतःची अशी इच्छा उरलीच नव्हती. आपल्या सर्व इच्छा अपेक्षा हे सर्व त्यांनी महाराजांच्या चरणी सोडलेलं होतं. महाराजांनी जे दिलं ते त्यांनी प्रसाद म्हणून स्वीकारलं. पुढे 1947 साली महाराज समाधिस्थ झाले आणि 1954 साली सरदार मेहेंदळे आणि सौ ताईसाहेबांना एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झालं. त्यांचं सध्याचं नाव सौ कुमुद चंद्रकांत पेठकर. सौ कुमुदताई आपल्या आईच्या तालमीत घडल्या. सौ कुमुदताईंचं व्यक्तिमत्व पण अतिशय सोज्वळ आणि प्रसन्न आहे. आपल्या आईसारख्याच कोणत्याच चमत्कार आणि आकर्षणात न अडकलेल्या सौ कुमुदताई. त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून अगदी सहजतेनं शंकर सुगंध सर्वत्र पसरत असतो. सद्गुरू श्री शंकर महाराजांनी सौ ताईसाहेबांना अक्षय आनंदाची एक छोटी वाट दाखवली. त्याच वाटेवर सौ कुमुदताई वाटचाल करत आहेत. आपण सर्वांनी सुद्धा याच वाटेवर मार्गस्थ व्हावं ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. शंकर सुगंध या मालिकेतला हा भाग लिहिला होता सौ राधिका मंदी यांनी. वाचक स्वर सुवर्णा बोडस. हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.